नमस्कार प्रेक्षकांनो, येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आपण बघितलं, मंजिरीने राया आणि जय या दोघांना सांगितलेलं असतं की तुम्ही दोघेजण सख्खे भाऊ आहात. राया आणि जय हा लहानपणी तुला सोडून गेलेला तुझा भाऊ आहे असं म्हणाल्यानंतर इथे राया खूपच जास्त इमोशनल होतो. त्याला जेव्हा कळतं की जय त्याचा सख्खा भाऊ आहे, तेव्हा तो पूर्णपणे इथे आता व्याकुळ झालेला असतो त्याला भेटायला, मिठी मारायला. पण जय मात्र रायाच्या जीवावरती उठलेला असतो. जय म्हणतो की काही झालं ना तरीसुद्धा जेव्हा तुला मारेन तेव्हाच माझ्या मनातली आग शांत होईल, नाहीतर तोपर्यंत माझ्या मनातली आग शांत होणार नाही. आणि तो इथे त्याला एका झाडाला बांधून त्याच्या अंगावरती गाडी घालून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करणारच असतो. तेवढ्यातच तिथे जीवावरती उदार होऊन मंजिरी, जीजी, रुचिता तिघीजणी येऊन रायाच्या समोर उभे राहतात आणि रायाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याचबरोबर इथे जीजी म्हणते की काही झालं ना तरीसुद्धा रायाला आम्ही मारू देणार नाही, कारण या सगळ्यामध्ये रायाची काही चुकी नाही. मंजिरीसुद्धा तेच म्हणते की तुला जर रायापर्यंत पोचायचं असेल तर तुला या मंजिरीच्या अंगावरून ही गाडी न्यावी लागेल. आधी तुला मंजिरीला सामोरं जावं लागेल. त्याचबरोबर रुचितासुद्धा तेच म्हणते की रायापर्यंत पोचायचं असेल तर आधी तुला आम्हाला तिघींना पार करावं लागेल. आणि तिघीजणी एकमेकींचा हात पकडून इथे रायाचं आयुष्य वाचवायला येतात. आणि त्याचबरोबर इथे आता जयलासुद्धा चांगुलपणाचे खडे बोल सुनावतात. इथे जयलासुद्धा दाखवून देतात की रायाची या सगळ्यामध्ये काही चुकी नाही आहे. तू रायाबद्दल जो समज करून ठेवलेला आहेस तो चुकीचा आहे. आणि अशा पद्धतीने इथे रायाचं आयुष्य वाचवून इथे मंजिरी, जीजी आणि रुचिता या तिघींनी रायाचं आयुष्य वाचवत राया आणि जय या दोघांना प्रेमाने एकत्र आणलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, अचानकपणे असं काय घडतं की जयच्या मनामध्ये जो इतका राग आहे रायाबद्दल की तो त्याला झाडाला बांधून त्याच्या अंगावरती गाडी घालायला जातो. आणि त्याचबरोबर इथे मंजिरी, जीजी आणि रुचिता तिघीजणी येऊन कशा पद्धतीने जयला समजावतात आणि रायाचं आयुष्य वाचवतात, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की मंजिरीने शोध लावलेला असतो की इथे जयच्या आईने त्याला जो लॉकेट घातलेला असतो सेम ते लॉकेट रायाच्या लॉकेटसारखं असतं. आणि इथे रायाच्या गळ्यामध्ये जे लॉकेट असतं ते इथे जयच्या लॉकेटप्रमाणे असतं. आणि तेव्हा तिला असं वाटतं की कदाचित कदाचित जय आणि राया हे दोघेजण ते भाऊ असतील. कारण ज्या वेळेला मंजिरी इथे जयचा शोध घेत असते की तो कशा पद्धतीने इथे आश्रमामध्ये गेला, त्याला तिथून कशा पद्धतीने त्याच्या आईवडिलांनी दत्तक घेतलं, ही सगळी माहिती जय घोरपडेच्या आईवडिलांनी मंजिरीला सांगितलेली असते की त्याला आश्रमामधून दत्तक घेतलेलं आहे. मग तो आश्रमामध्ये कुठून आला, त्याचं गाव कुठलं, ही सगळी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न मंजिरी करत असते. पण ती 4 पानं तिला काही मिळत नाही आणि त्यामुळे तिचा शोध जणू काही अर्धवट राहिलेला असतो असं इथे मंजिरीला वाटतं. त्याचबरोबर इथे आता जय घोरपडेने ती 4 पानं गोळा करून फेकून दिलीत की काय असं तिला वाटतं. 4 पानं ही नेमकी गायब कशी काय झाली, जय घोरपडेचं तर हे कारस्थान नाही ना, असं तिला वाटत असतं. आणि ती म्हणते की जाऊ दे, ही 4 पानं नक्की कुणी गायब केलीत याचा शोध घ्यायला हवा. आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो, इथे आता मंजिरी जेव्हा घरी जात असते तेव्हा ती जी रिक्षा असते ती जय घोरपडे चालवत असतो आणि जय तिला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न करतो. तिच्या तोंडामध्ये ती पावडर टाकतो आणि त्याच्यावरती तिला पाणी पाजतो आणि ती विषारी जी विषाणू असलेली पावडर मंजिरीच्या पोटात जाते. आणि ज्या वेळेला ती इथे जयला आता थांबवण्याचा प्रयत्न करत असते, ती त्याला बाजूला ढकलत असते. पण इथे आता जयच्या ताकदीसमोर मंजिरीच्या ताकदीचा काही टिकाव लागत नाही. तेव्हा इथे मंजिरी एक काम करते, ती इथे झटापटीमध्ये जयचा खिसा पकडते. शर्टचा खिसा हातात आल्यामुळे त्याच्यामध्ये जे काही असतं ते तिच्या मुठीमध्ये येतं आणि ती चक्कर येऊन जेव्हा खाली पडते तेव्हा इथे जयचा खिसा घेऊनच खाली पडलेले असते आणि तिच्या मुठीमध्ये ते लॉकेट आलेलं असतं. आणि जेव्हा ते लॉकेट मंजिरी बघते तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो.
कारण तिच्या हातामध्ये आलेलं लॉकेट हे रायाच्या लॉकेटप्रमाणे असतं. आपण बघितलं तेव्हा इथे मंजिरीला तेव्हा काही सुचत नाही. ती फोन करते रायाला आणि म्हणते की मला तुला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे आणि ती सांगायला सुद्धा जाते की त्याचा भाऊ जिवंत आहे आणि ती लॉकेट दाखवायला जाणार तेवढ्यातच इथे तिला चक्कर येते आणि जमिनीवरती कोसळते. तेव्हा इथे राया जीवाचं रान करून मंजिरीचा जीव वाचवतो आणि फायनली ती इथे आता राया जेव्हा जयला मारत असतो त्यावेळेला तिथे येऊन ते सगळं काही सत्य सांगते की जय तुझा लहानपणी तुझ्यापासून दुरावलेला तुझा भाऊच आहे. असं सांगितल्यानंतर इथे रायाला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा तो इथे जयला म्हणत असतो, हे खरं आहे का? हा याच्यासारखा करप्ट माणूस, याच्यासारखा राक्षस माणूस माझा भाऊ असू शकत नाही. तेव्हा जयसुद्धा म्हणत असतो की हा लहानपणापासून उकिरड्यावरती वाढलेला हा राया, हा गुंड माझा भाऊ असू शकत नाही. तेव्हा मंजिरी म्हणत असते की तुम्ही दोघे काही जरी बोललात ना तरीसुद्धा सत्य हेच आहे आणि म्हणूनच ती राया आणि जय दोघांनाही त्यांचे लॉकेट दाखवते आणि म्हणते की जय जेव्हा मला मारायला आला होता तेव्हा त्याच्या खिशामध्ये हे लॉकेट होतं आणि हे रायाकडे लॉकेट होतं. म्हणजे याचा अर्थ काय होतो? तेव्हा इथे जयला सगळं काही आठवतं. पण जयच्या मनामध्ये रायाबद्दल राग असतो. कारण ज्या वेळेला इथे जय आणि रायाच्या वडिलांना मारण्यासाठी अख्खं गाव आलेलं असतं, अख्ख्या गावाचा गैरसमज झालेला असतो. त्यांना असं वाटत असतं की राया आणि जयचे वडील हे खूपच जास्त धोकेबाज आहेत. त्यांनी या सगळ्या गावाचा पैसा खाल्ला आहे. सावकाराबरोबर हातमिळवणी करून गावकऱ्यांचा पैसा हडपण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, असा गावकऱ्यांचा समज झालेला असतो. पण जय आणि रायाच्या वडिलांची या सगळ्यामध्ये काही चुकी नसते. पण विनाकारण गावकरी चिडलेले असतात आणि त्यांना मारायला आलेले असतात. ही गोष्ट जेव्हा जयला आणि त्याच्या आईला कळते आणि रायाला कळते तेव्हा त्या तिघांनी ठरवलेलं असतं की बाबा जिथे कुठे लपून बसलेले आहेत त्यांचा पत्ता कुणालाही द्यायचं नाही. बाबांना आपण तिथेच लपून राहायला सांगायचं. गावकरी शांत झाल्यानंतर बाबा घरी येतील असं त्यांचा प्लॅन झालेला असतो. पण प्रेक्षकांनो इथे जय आणि राया दोघेही लहान असतात. तेव्हा एक काका तिथे येतात आणि ते काका खूपच जास्त धोकेबाज असतात. त्याबद्दल रायाला काही माहिती नसतं. ते काका म्हणत असतात की राया, अरे एक गोष्ट सांग बरं, हे बघ तुझे बाबा आहेत ना, कुठे लपून बसलेत ते मला सांग. हे गावकरी तुझ्या बाबांना मारायला आलेत. मला सांग, मी त्यांचा मित्र आहे ना, मी तुझ्या बाबांना तिथून सेफ जागी ठेवायला जाईन ना. तुझ्या बाबांची मी मदत करेन. मी कुणाला काही सांगणार नाही. मला सांग तुझे बाबा कुठे आहेत? प्रेक्षकांनो इथे राहायची काय चुकी? आपल्या वडिलांचा जीव वाचवण्यासाठी त्याने त्या काकांना सांगितलेलं असतं की माझे बाबा आहेत ना, नदीच्या काठी जी झोपडी आहे, जे घर आहे तिथे लपून बसलेले आहेत. पण काका तुम्ही कुणाला सांगू नका. माझ्या बाबांची मदत करा, असं रायाने सांगितलेलं असतं. आता त्या लहान मुलाला कुठे माहिती असतं की ते काका त्याच्याकडून खरं वधवून घेणार आहेत आणि नंतर त्याच्या बाबांना मारून टाकणार आहेत. ही गोष्ट रायाला माहिती नसते आणि म्हणूनच राया सत्य सांगून टाकतो. पण जय घोरपडेला असं वाटतं की साधी एक गोष्ट, एक सत्य तू लपून ठेवू शकला नाहीस. जर तू कुणाला नसतं सांगितलंस की बाबा कुठे आहेत तर कदाचित आपले बाबा जिवंत असते. पण या सगळ्यामध्ये जयची सुद्धा काही चुकी नाही आहे, तशीच रायाची काही चुकी नाही आहे. रायाला माहिती नसतं की त्याला धोका दिला जातोय. त्या लहान मुलाला हेच वाटतं की माझ्या वडिलांचा जीव वाचवण्यासाठी मला ही माहिती विचारली जाते. त्यानंतर इथे आता जयच्या मनामध्ये रायाबद्दल इतका राग बसलेला असतो की त्याला असं वाटतं की तुझ्यामुळे माझं बाळपण हे पोरकं झालं. माझे आईवडील मला सोडून निघून गेले. तुझ्यामुळे मला अनाथ आश्रमामध्ये वाढावं लागलं आणि तुझ्यामुळे माझं आयुष्य हे खडतर झालं, असं त्याचं म्हणणं असतं. तेव्हा इथे राया म्हणत असतो, भावा जाऊ दे ना, सगळं विसरून जा ना. किती वर्षांनी तू मला भेटला आहेस. तेव्हा इथे जय म्हणत असतो, अजिबात नाही. मी तुला कधीच माफ करणार नाही. माझ्या नजरेमध्ये तू खूप मोठा गुन्हेगार आहेस. कारण तुझ्यामुळे माझं कुटुंब माझ्यापासून दूर झालं. तेव्हा इथे राया म्हणतो, मी खरंच काही जाणून बुजून नाही केलं. अरे त्या गावकऱ्यांनी मला फसवलं. त्या काकांनी मला विचारलं की आपले बाबा कुठे आहेत. मी त्यांना सेफ जागी नेऊन ठेवणार आहे म्हणून. मी बाबांचा जीव वाचवण्यासाठीच त्यांना सत्य सांगितलं होतं. आता मला कुठे माहिती होतं की हे सगळं ते मला प्रेमाने विचारतायत, हे मुद्दामून विचारतायत म्हणून. तेव्हा इथे जय रायाला धक्का देतो, पुन्हा एकदा त्याला पाडतो. तेव्हा इथे राया म्हणत असतो, बरं बाबा चुकलं माझं,
पण आता मला माफ कर ना. तेव्हा जय म्हणतो की नाही माफ करणार तुला. तेव्हा इथे जयला जेव्हा कळतं की राया त्याचा भाऊ आहे, पण तरीसुद्धा त्याच्या नजरेत तो गुन्हेगारच त्याला मानत असतो. तेव्हा इकडे आता रायाला तो पकडतो. रायाला एका झाडाला बांधतो आणि म्हणत असतो की तुझ्यामुळे माझं बाळपण पोरकं झालं. तुझ्यामुळे मी माझ्या आईवडिलांच्या मायेला पोरका झालो. मी माझ्या आईवडिलांच्या मायेशिवाय वाढलो. त्यांच्या नसल्यामुळे माझं आयुष्य खडतर झालं आणि हे सगळं तुझ्यामुळे झालं. तेव्हा राया म्हणतो, भावा जाऊ दे ना. अरे विसर ना आता सगळं, माफ कर मला. त्यावेळेला मी पण लहानच होतो. अरे माझ्या मनावरती त्याचं किती ओझं आहे तुला नाही माहिती. एक दिवससुद्धा मी शांतपणे झोपू शकत नाही. मला त्या गोष्टीचं मनामध्ये खूपच जास्त गिल्ट आहे. तेव्हा अजून तू मला गिल्ट देऊ नकोस. मला माफ कर ना आता. तेव्हा इथे जय म्हणतो की अजिबात नाही. माझ्या मनातली आग तेव्हा शांत होईल जेव्हा मी तुझा जीव घेईन. तोपर्यंत माझ्या मनातली ही आग शांत होणार नाही आणि तुला मारल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तेव्हा इथे जयने आता रायाला एका झाडाला बांधलेलं असतं आणि रायासुद्धा आपल्या मोठ्या भावाचं सगळं ऐकत असतो. त्याच्यावरती हात उगारत नाही, त्याला मारत नाही, फक्त त्याची माफी मागत असतो. आणि इथे जय अख्ख्या गावाच्या समोर त्याला एका झाडाला बांधून त्याला म्हणत असतो की तुझ्या चितेच्या बरोबरच माझ्या मनातली आग शांत होईल. आणि जाऊन तो गाडीमध्ये बसतो आणि तो आता जोरात गाडी घेऊन येतो रायाच्या अंगावरती घालायला. आणि त्याच वेळेला तिथे मंजिरी, जिजी आणि रुचिता आलेल्या असतात आणि त्या तिघीजणी इथे गाडीच्या समोर उभ्या राहतात. रायाला खूप मोठा धक्का बसतो. मंजिरीच्या अंगावरती गाडी येते की काय असं त्याला वाटत असतं. तेव्हा मंजिरी म्हणते की राया तू घाबरू नकोस. जय तुला रायाला मारायचं आहे ना, आधी तुला ह्या मंजिरीला सामोरं जावं लागेल. माझ्या अंगावरून तू गाडी घेऊन जा. रुचितासुद्धा तेच म्हणते की आम्ही रायाला काही करू देणार नाही. तेव्हा जिजी म्हणतात आम्ही असताना तू रायाच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाही, कारण जे काही झालं ते वाईटच झालं, पण त्याच्यामध्ये रायाची काही चुकी नाही आहे. तेव्हा इकडे जय म्हणतो रायाची कशी चुकी नाही आहे, त्यानेच पत्ता सांगितला ना माझे बाबा कुठे आहेत ते. मग तो जर गप्प बसला असता तर माझ्या बाबांना मारलं असतं का, आणि त्या धक्क्याने माझी आईसुद्धा गेली नसती. याच्यामुळे माझे आईवडील मलासुद्धा सोडून गेले. तेव्हा इथे आता मंजिरी म्हणत असते अरे जय तेव्हा रायासुद्धा लहानच होता ना की मोठा होता. अरे तू जसं तुझ्या आईवडिलांच्या माईला पोरका झालास तसा रायासुद्धा झालाच की. आणि एक गोष्ट तू मला सांग बरं, अरे तू जसा अनाथ आश्रममध्ये वाढलास, तुला एका चांगल्या आईवडिलांनी दत्तक तरी घेतलं, तुला लाड केले, तुझ्यावरती प्रेम केलं, तुला लहानाचं मोठं केलं आणि त्याचबरोबर तुला एक चांगलं आयुष्य दिलं. तुला इथे एवढं मोठं अधिकारी केलेलं आहे, इन्स्पेक्टर केलेलं आहे. त्याचबरोबर रायाचे किती हाल झाले याचा विचार तू केलास का. तू चांगल्या मार्गाला जावंस अशी देवाची इच्छा होती, तरीसुद्धा तुला चांगल्या आईवडिलांचं प्रेम मिळालं, तुला चांगले संस्कार मिळाले, तरीसुद्धा इथे मनामध्ये जी काही तू आग ठेवलेस त्यामुळे तू इतका विचित्र वागतोयस. अरे पण रायाच्या वाट्याला किती दुःख आलं. राया एका वाईट मार्गाला गेला, तो गुंड प्रवृत्तीच्या माणसांच्या जवळ गेला आणि त्याचबरोबर तू एका चांगल्या घरामध्ये वावरलास, तर तो आई विना आणि आईवडिलांशिवाय तुझ्याशिवाय तो एका खडतर आयुष्य जगण्याकडे वळला. तू चांगलं शिक्षण घेतलंस, चांगला पोलीस अधिकारी झालास, त्याला तर शिक्षणसुद्धा घेता आलं नाही. मग तो जरी एवढा वाईट मार्गाला गेला असला, लोक त्याला गुंड जरी म्हणत असले ना, तरीसुद्धा तो एक माणूस म्हणून चांगला आहे. आणि तुझं काय रे, तू एक पोलीस अधिकारी आहेस, तरीसुद्धा एवढा वाईट का वागतोयस. वाईट काय फक्त तुझ्याबरोबर झाले, रायाबरोबर नाही झालं का. तू अनाथ आश्रममध्ये वाढलास म्हणून तुला असं वाटते की तुझं आयुष्य खडतर गेलं. त्यानंतरला तुला तुझे आईवडील तरी मिळाले ना, बिचाऱ्यांनी तुला दत्तक घेतलं, तुला लहानाचं मोठं केलं, तुला आईवडिलांची माया दिली. तू जसं म्हणालास तसं ते लोक करतात, तरीसुद्धा तू त्या आईवडिलांचा सुद्धा नाही झालास. तू रायाचं काय होणार. तुला विनाकारण फक्त रायावरती राग काढायचा आहे का. म्हणजे तुला रायाचा राग येतच होता आणि आता जेव्हापासून तुला कळले की राया तुझा भाऊ आहे, तेव्हापासून तर तू त्याचा जास्तच राग करायला लागलायस. अरे निदान थोडा तरी विचार कर ना की तुझ्या वाटेला जे दुःख आलं सेम तेच दुःख रायाच्या वाटेला नाही आलं का. रायाने हे सगळं जाणून बुजून केलं होतं का. असं इकडे आता मंजिरी म्हणते आणि इथे आता जयला चांगले खडे बोल सुनावते. जयचं डोकं
ठिकाणावरती आणण्याचं काम करते. तू चुकीचं करतोय जय. तुझ्या मनामध्ये रायाबद्दलचा हा जो काही राग आहे तो आधीपासूनचाच असेल आणि नंतरला आता तर तो अजूनच उफाळून आलेला आहे. रायाचा तुला राग येतच होता आणि तोच राग आता तू मुद्दामून त्याच्यावरती काढतोयस, त्याला मारून. तू त्याचा भाऊ आहेस हे कळल्यापासून त्याने तुझ्यावरती हातसुद्धा उगारलेला नाही आहे. पण तू काही थांबायला तयारच नाही आहेस. तुला रायाचा जीव घेऊनच शांत व्हायचं आहे का? आणि तुझा बदला पूर्ण होईल का? तेव्हा इथे जिजी म्हणते, नाहीतर काय जय, त्यावेळेला जे काही झालं त्याच्यामध्ये तुझी आणि रायाची दोघांची काही चुकी नव्हती. परिस्थिती वाईट होती. तुम्ही दोघेही वाईट परिस्थितीला सामोरे गेलात ना. अरे तुझं आयुष्य तर चांगलं आहे. बघ तू किती चांगल्या मार्गाला गेलास. पण तू माणूस म्हणून चांगला नाही बनलास. राया जरी वाईट मार्गाला गेला होता, त्याला गुंड जरी लोक बोलत असले ना, तरीसुद्धा तो माणूस म्हणून किती चांगला आहे. तू लोकांना मारायचं काम करतोस, त्यांना त्रास देतोस. तुझ्या मनामध्ये जी काही भडास आहे ती तू लोकांवरती काढतोस. पण अरे रायाचं काय? रायाच्या मनामध्ये इतकं दुःख आहे, तरी तो सगळ्यांना प्रेम देत असतो. सगळ्यांजवळ प्रेम वाटत असतो. हे तुला कळलं नाही का? तेव्हा राया एक चांगला माणूस आहे. जे काही झालं त्याच्यामध्ये त्याची चुकी नाही आहे. उलट एवढ्या वर्षानंतर तुम्ही दोघेजणं भेटलाय, पण तू रायाला साधी मिठीसुद्धा मारली नाहीस. तुला रायाची लाज वाटते का? अरे लाज तर त्याला तुझी वाटायला पाहिजे की तू एवढ्या लोकांना लुबाडलंस, एवढ्या गरीब लोकांना तू त्रास दिलास. पण राया तुला एक शब्द बोलला नाही. तू जसा आहेस तसंच तुला स्वीकारण्याचा त्याने प्रयत्न केला. अरे कदाचित तू जसा जिवंत आहेस, राया जसा जिवंत आहे, तशी तुमची आईसुद्धा जिवंत असेल. अरे जेव्हा मी तुमच्या घरी गेले होते ना, त्यावेळेला सगळ्यांना असं वाटत होतं की तू आणि तुझे आई घरामध्ये जळून गेलात म्हणून. पण तसे कुठलेही अवशेष घरामध्ये सापडलेले नाही आहेत. एक हाड किंवा सांगाडा काही सापडलेला नाही आहे. मग जर पोलीस रेकॉर्डमध्ये सुद्धा कुठे असं लिहिलेलं नाही आहे की तुमच्या घरामध्ये इथे जळलेली हाडं वगैरे सापडलीत, काही नाही सापडले, याचाच अर्थ असा होऊ शकतो की तुमची आईसुद्धा जिवंत असू शकते आणि तुम्ही जसे एकमेकांना भेटलात तशी तुमची आईसुद्धा तुम्हाला भेटेल आणि कदाचित जे प्रेम तुम्हाला लहानपणी भेटलं नाही ते आता मोठं झाल्यावर भेटेल. पण तुम्ही दोघांनी तर एकत्र या. आणि हे बघ जय, जर तुला रायाला भाव म्हणून स्वीकारायचा नसेल तर तुला त्याला मारण्याचा सुद्धा काही अधिकार नाही आहे. तुला नसेल त्याला भाव मानायचं, नको मानू, पण त्याच्या जीवावरती उठू नकोस. नाहीतर हे तुझ्यासाठी वाईट होईल. तू जर रायाच्या केसाला जरी धक्का लावलास तरीसुद्धा तुला आम्ही शांतपणे जगू देणार नाही, असं इथे जिजी म्हणते, रुचिता म्हणते आणि मंजिरीसुद्धा म्हणते. तेव्हा इथे आता रायाला समजवण्याचं काम जिजीने सुद्धा केलेलं असतं, मंजिरीने सुद्धा. आणि तेव्हा इथे राया म्हणत असतो की ह्या तिघीजणी जे काही बोलत आहेत या माऊली, त्यांच्या म्हणण्यानुसार तुझ्या डोक्यावरती काहीतरी चांगला परिणाम होऊ दे. तेव्हा इथे जयला चांगले खडे बोल सुनावलेले असतात. या सगळ्यात रायाची काही चुकी नाही आहे हे सुद्धा त्याला पटवून दिलेलं असतं. त्याला मारून तुझ्या मनाची आग कशी काय शांत होणार आहे? अरे तो तुझा भाऊच आहे ना. मग त्यावेळेला जर तो चुकीचा होता तर ह्या वेळेला तू सुद्धा चुकीचा आहेस, असं इकडे मंजिरी म्हणते. तेव्हा इथे आता जयला समजवण्याचं काम केलेलं असतं. तेव्हा त्याला शहाणपण येतं. अशा रीतीने इथे मंजिरीने आणि जिजीने राया आणि जय या दोघांना प्रेमाने एकत्र आणलेलं असतं.